नमस्कार, मी मुक्ता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये अनुभव तुझे माझे. तर आज मी तुम्हाला एक मस्त आगळीवेगळी गोष्ट दाखवणार आहे. ती आपल्यासाठी आगळीवेगळी नाही आहे, पण ती इथं भेटली त्यामुळे ती आगळीवेगळी. तर आता संक्रांती येते ना, तर संक्रांतीला आपण भोगीची भाजी बनवतो, ते सुगडं पूजतो. त्याच्यामध्ये आपल्या इकडं ऊस, मग गाजर, ते पावटे टाकतात, हरभरे, ओले हरभरे, बोर, ते सगळं टाकतात. तर काल काय झालेलं ना, आम्हाला कॅलेंडरच नाही भेटलं इकडं अजून. आता बघा, आज 12 तारीख आहे तरी कॅलेंडर नाही भेटलंय. तर आम्ही कॅलेंडर घ्यायला गेलो. इकडे एक इंडियन शॉप आहे तिथं, तर तिथं पण कॅलेंडर संपले होते. तर मग त्याच्यानंतर तिथं बाजूमध्येच एक आहे ना मलाबारी शॉप आहे, तर आम्ही तिथं गेलो. तर तिथं तर सगळंच अवेलेबल होतं, म्हणजे सगळे कॅलेंडर तर अवेलेबल होतेच. काल निर्णयचं घ्यायचं होतं, तर मराठी नव्हतं तिथं, गुजराती वगैरे दुसऱ्या सगळ्या लँग्वेजचे कॅलेंडर होते. मग ते असं बोलले की उद्या संध्याकाळी येईल, तर तुम्ही उद्या संध्याकाळी या घ्यायला. तर मग मी अशीच तिथं गरका मारून बघत होती, म्हटलं काय आहे काय नाही जरा आपण बघूया. तर तिथं ना पुरणाच्या पोळ्या पण होत्या विकायला. त्याच्यानंतर पण आहे ना त्या अशा मैद्याच्या होत्या, ज्या आपण घरी करतो ना गव्हाच्या पिठाच्या, त्या नव्हत्या. तर मग मी असंच गरका देत होती. तर तिथं मी ना बघितलं एका कोपऱ्यामध्ये ऊस ठेवलेलं होतं त्या लोकांनी, आणि हा लाल ऊस आहे. आपण तर ऊस तर असं म्हणजे कधी विकत नाही घेतलाय. आता आपण शेतकरी म्हटल्यावर कसं सगळ्यांच्या घरी ऊस असतोच, आणि असं सुगडं वगैरे पूजायचं असल्यावर बाया पण अगं माझ्याकडे हे आहे, हे तुला घेऊन जा, तुझ्याकडे काय मला दे, असं चालू असतं. मग मी म्हटलं, मग मी विचारली प्राईस का, म्हटलं किती रुपयाला आहे. तर त्यांनी ना म्हणजे अख्खी मुळीची मुळी उभी केलेली होती. मग ते बोलले का 20 दिरहमला एक ऊस आहे, अख्खा एक ऊस आहे असं. मग बोलले का, मग मी बोलली जर म्हणजे एवढा नाही घ्यायचा असेल तर मग बोलले वजनावर भेटणे. मग क्रिशाला ना खायचा होता, ती म्हणजे आम्ही जेव्हा घरी जातो माझ्या पप्पाची, तर तेव्हा आम्ही खातो, इकडून इकडून कुठून पण भेटतोच गावाला. तर मग घेतला, तर एवढा 4 कांड्या आहे ना, 1 2 3 4, आणि लाल ऊस आहे, खूप रसरशीत आहे, खूप रसरशीत आहे प्रमाणाच्या बाहेर. तर आम्हाला या 3 दिरामच्या भेटल्या, म्हणजे 1 2 3 4 कांड्या 3 दिरामच्या वजनावर. आता वजन किती झालं ते नाही पाहिलं मी. मग मी 2 घेतल्या, म्हटलं भांडणं नको व्हायला, मला पण खायचं, माझ्या पण तोंडाला पाणी आलं. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते. आणि इतका रसरशीत आहे ना, तुम्ही बघू शकता किती रसरशीत आहे, आणि इतका मस्त आहे. मग मला सगळे घरचे जुने दिवस आठवले, का आपण कसे सगळे रात्री टोकरी घेऊन सगळे ऊस खायचे, चुट्ट्या त्याच्यात टाकायच्या. तर अशी आहे इकडची परिस्थिती, पण काही नाही, भेटलं तेच चांगलं आहे. तर चला भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.